आपल्या फिल्मी अपडेट नंतर आता आपण एका रिअलिस्टिक सिनेमाच्या म्युझिक लॉन्च पार्टीला जाऊया। पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का, की हा रिअलिस्टिक सिनेमा बनवलाय एका कमर्शियल फिल्म डिरेक्टरने। आठवलं ना वॉन्टेड बायको, याचे दिग्दर्शक म्हणजेच राजू पार्सेकर यांचा हा फुल रिअलिस्टिक सिनेमा आहे। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे यांचं ब्रीदवाक्य, आणि यासाठी ते जगतात आणि मरतातही। पोलिसांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे। पोलिसांची रिअल लाईफ दाखवणारा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे म्हणे। चला तर मग या सिनेमाबद्दल दिग्दर्शकांनाच विचारूयात। बेसिकली मी जिथे शाळेत जात होतो विल्सन हायस्कूल, तर त्या विल्सन हायस्कूल समोर एक पोलीस कॉलनी होती। तर तिकडचे मुलं मी रेग्युलर पाहायचो, म्हणजे डोक्यात कुठेतरी पोलीस होता। हा जेव्हा विषय माझ्याकडे आला तर मी म्हटलं हा पहिला करूया, आणि पोलिसांनी लिहिलेली कथा आहे, आणि तेवढ्या म्हणून त्याला न्याय देण्यासाठी वास्तव जेवढं होईल तेवढा हा वास्तववादी करण्याचा प्रयत्न मी केला। 24 तास तुमचं आमचं रक्षण करणाऱ्या ह्या पोलिसांना खरंच तुम्ही जवळून पाहिलंय? सिनेमात संत आहे आपला, अहो संतोष जुवेकर। चला तर मग त्याला सिनेमा दरम्यान काय काय जाणवलं माहितीये? मला आवडतेस तू, फक्त आवडते। मला लग्न करायचं तुझ्याशी। मुळात आम्ही पोलीस लाईन मध्ये, म्हणजे जी घाटकोपरला पोलीस लाईन आहे, त्यांच्या क्वार्टर्स आहेत, तिकडे शूट करत होतो आम्ही। त्या चाळीत शूट करत होतो। जसं मी शेअर करायला मला आवडतं की मोरिया शूट करताना मी उरणटरवाडीत मी जवळजवळ राहिलो होतो तिकडे, तसा सेम अनुभव मला इकडे आला। ते लोक मी जवळजवळ पहिले 2 दिवस संतोष जुवेकर ॲक्टर म्हणून ते वागत होते, त्याच्यानंतर मी त्यांच्या चाळीतलाच आहे तसाच वागत होतो, बाळ्या म्हणूनच माझ्याशी बोलत होते ते, आणि खूप चांगला अनुभव आला। पोलीस भरतीचं काय झालं? तू जर भरती झालं नसेल ना पोलिसात तर काढून घेतील रे घर। पोलीस लाईन हा सिनेमा, या सिनेमा तुम्हाला पोलिसांबद्दल, कदाचित तुम्हाला माहीत नसलेल्या पोलिसाबद्दल भाष्य करणारा सिनेमा आहे। एक वाक्य आहे की ऑन ड्युटी कितीही तास, सो तसंच आयुष्य आहे। सदरक्षणाय खलनिग्रहणाय। नवीन आहे हा। पैसे नाही आणले बरोबर का? तसा झालायस? हे घ्या। त्याच्या गणवेशातला, त्या वर्दीमध्ये असलेला एक माणूस, तो आपल्यासारखाच आहे। तो आपल्यासारखाच किंबहुना आपल्यापेक्षा जास्त संकटांना तोंड देतो। आपल्याला ते माहीत नाही आहे, आपण फक्त त्याच्या वर्दीकडे बघून काही गैरसमज करून घेतो। एका या कॉन्स्टेबलच्या पगारामध्ये 2 माणसांचं पोट भरणं मुश्किल आहे। मी 4 माणसांचा संसार चालवतोय। यामध्ये मी पोलीस हवालदाराच्या बायकोची भूमिका केलेली आहे। पोलीस हवालदाराच्या बायकांना किती सोशिक असावं लागतं त्याचं एक विदारक सत्य या कॅरेक्टरमधून प्रेक्षकांच्या समोर उभं राहील। त्यामुळे अशी पोलिसांची व्यथा दाखवलेली नाही आहे, ती या फिल्ममध्ये येईल। आपण ऐकतो आज की पोलिसांची काही मुलं आहेत, जी पोलिसांची मुलं आहेत पण ती गुंडगिरीकडे वळली आहे। ती कशी वळली, का वळली, त्यामागची कथा काय, त्यामागचं कारण काय, त्या सिनेमात बघायला मिळालं। आपण पोलीस लाईनीत राहतो, याचा गैरफायदा घेऊ नका। ही बॉडी पोस्टमार्टमला पाठवा आणि रिपोर्ट घेतल्याशिवाय तिथून निघू नका। साहेब आमची ड्युटी संपली आहे। पोलीस खात्यात ड्युटी संपली असं आपण नाही म्हणू शकतो। ड्युटी करावीच लागते। आपला बॉस काही म्हटलं तरी ड्युटी करावीच लागते, आणि खरंच आहे ते। कारण का ही फिल्म मला असं वाटतं वेगळाच अनुभव आहे, आणि तुम्हा सगळ्यांना सुद्धा तो वेगळा अनुभव मिळणार ही फिल्म बघताना। यात इन्स्पेक्टरचा मी भूमिका करतोय, आणि थोडा तो रागीट इन्स्पेक्टर आहे, म्हणजे ज्याच्यामुळे अनाहूतपणे त्याच्याकडून काही अन्याय होत असतात पोलिसांवर। ड्युटीमुळे एखाद्याच्या घराची होळी झाली तर त्याला जबाबदार कोण काका? हे सर्व झालं सिनेमाबद्दल, पण याचं म्युझिक हा सिनेमाचा आणखीन एक USP आहे। यातलं सदरक्षणाय हे गाणं खूपच स्पेशल आहे। सदरक्षणाय जे गाणं आहे या सिनेमाचं, पूर्ण मी म्हणून की सिनेमाचं गाणं आहे ते, आणि ती कथा पूर्ण त्या गाण्यात आहे। आणि अमरने आम्हाला एक सुचवलं की तुम्ही हा दुःखाचं गाणं आहे, कबूल आहे, पण दुःखाचं गाणं थोडंसं ॲग्रेसिव्हली पण तुम्हाला सुरुवात करून हे करतायत, म्हणजे इफेक्टिव्ह करतायत। म्हणजे ज्यावेळेस ह्या फिल्मची मला स्टोरी कळाली असं, तर म्हटलं मग आत्ता अभिषेक तुला ह्या पोलिससाठी, सगळ्या पोलिसांसाठी तुला एक गाणं तरी असं द्यायचं आहे की जे आयुष्यभर ते थीम सॉन्ग सगळ्यांच्या मनात असलं पाहिजे।
पण गाणं खूप उत्तम आहे. त्याच्यानंतर एक आयटम सॉन्ग आहे, जे गाणं आता आयटम सॉन्ग, आता बऱ्याच वेळेला आयटम सॉन्ग तरी पाहिजे. खरं तर अशा चित्रपटात आयटम सॉन्गची गरज नाही, पण अशा चित्रपटातच आयटम सॉन्गची गरज का आहे, काय आहे गाणं या चित्रपटात, ते चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला कळेल. या गाण्याची सुद्धा एक स्टोरी आहे बरं का. त्या गाण्याची एक फार मोठी गंमत अशी आहे की खूप साऱ्या ट्यून्स मी केल्या आणि कौतुकनी त्या लिहिल्या, पण राजू सरांना का कोण गाणे मला माहीत नाही, पण त्यांना ते आवडत नव्हतं की बाबा नाही मजा नाही येते, मला टिपिकल 90sची धून पाहिजे. अक्षरशः डोकं लढवत होतं काय करायचं. तेवढाच फोन आला राजूंचा की आम्ही घाटकोपरला पोलीस लाईनमध्ये शूट करतो आहोत, तिकडे तुम्ही दोघे या आणि तिकडे माझ्यासमोर काहीतरी खरडा आणि मला दाखवा. आणि त्या दिवशी माझ्या गाडीचा काही प्रॉब्लेम होता म्हणून रिक्षामध्ये आम्ही निघालो दोघे जण डायरेक्ट घाटकोपरला. आणि तेवढ्यातच मला काहीतरी सुचलं की बाबा ना 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 ना. हो, अचानक म्हणजे आता ट्यून मिळाल्यानंतर ट्यूनच सुंदर होती, कॅची होती, त्याच्यामुळे शब्द सुचायला वेळ लागत नाही खरं तर. मला आनंद आहे की मानसीने माझ्या गाण्यावर परफॉर्म केलं, म्हणजे मी लिहिलेल्या गाण्यावर परफॉर्म केलं. तसं रिक्षावाला हिट झालं, तसं हा रिक्षात झालेलं आहे गाणंसुद्धा हिट व्हावं अशी आमची इच्छा आहे. हे स्पेशली म्हणजे ज्यावेळेस मी गायला गेले आणि ज्यावेळेस मी सुरुवातीचा मुखडा गायला त्यावेळेस दादा उठले आणि मग उठल्यानंतर मग ते जसे एन्जॉय करून माझ्याकडनं गाऊन घेतात, त्यानेच ते तितकं गाणं छान होत आलेलं आहे. आजपर्यंत जितकी गाणी केलेली आहेत आणि तसंच हे गाणं झालेलं आहे. आणि ते स्वतः एन्जॉय करतात, त्यामुळे डेफिनेटली लोकांना एन्जॉय करायला बरं पडतं. त्यामुळे त्यांची गाणी हिट होण्याचं मला वाटतं एक साधं कारण हेच आहे की हा माणूस जे बनवतो ते स्वतः फार एन्जॉय करतो, त्यामुळे लोक एन्जॉय करतात. ॲटम सॉन्ग यात असणं तेवढं म्हणजे एक ॲटम सॉन्ग त्यावेळेचं बारमधलं गाणं म्हणून आलेलं आहे आणि ती मुलं जी होती पोलिसांची ती जातात. तर एक मी त्याला म्हणेल एक कमर्शियल एक अँगल आहे त्याचा. थीम सॉन्ग आणि हे आहे, हे एक गाणं ओघाने आलंय म्हणून आहे. बाकी सर तुमचं हे फुल कमर्शियल गाणं सध्या मायबोलीवर तर गाजतंयच, पण आता हा फुल रिअलिस्टिक सिनेमाही गाजावा याच आमच्या तुम्हाला शुभेच्छा. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि विश्रांतीनंतर बघूया गणेश आचार्यांचं गोविंदा गाणं.